जवाब दे दो, फिर वो रिस्पॉन्स देगी ये पाकिस्तान है, ये जो आप पर पटाखे फोड़ने के लिए बना रखे हैं। दूध मांगेंगे तो खीर देंगे, काश्मीर मांगेंगे तो लाहौर भी छीन लेंगे। दीपक असं वाटत दीदीनं मोठा को झाला ते सांगाले मागणारच मी। तुम्ही काही विचार घाबरू घ्या तो बापू, घाबरा नाही 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 काय ना असं वाटाय ना तर मोडीच टाकवा। आपण ना मास्तर बोलवू, मास्तरने सांगू त्यांना सल्ला लिहूत मास्तर ना मास्तर सल्ला लिहूत काय म्हणस काय नाही मग देखू मग ते मास्तर नाही येणार म्हणेले मी असं आहे ना। आपले काय समजत आपलं कसं आपलं शिक्षण आपलं शिक्षण नाही आपण कसं अनाडी भाई अनाडी देखती मास्तरनी गाडी रे काय औक्षा आहे मास्तरली बी मास्तर आम्हाला कामाला हो मास्तर काय नमस्कार 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 शाळेवर गेलो होतो निकाल होता ना पोरांचा करून घेतलं कागदपत्र वगैरे असं त्याला आनंद मला आता कसं आहे ते दिदीचं आपलं ते थोडं टेन्शन आलं आम्हाला। काय झालं ते कसं आहे युद्ध चालू होतंय म्हणजे आणि युद्ध तुम्हाला काय नडतंय असं वाटतंय काय करायचं काय नाही मुलीचं का मग काय काय म्हणजे कसं करणे तुम्हाला मास्तरला विचारलं काय करा काय नाही आमनं शिक्षण कमी आहे शिक्षण कमी आहे आणि तुम्हीच सल्ला घ्या काय करा ना ते मला महत्वाचं सांगत दैवत आपण हो काय म्हणतो काही नाही आपली समज करता का मग ते युद्ध सिद्ध ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही नाही का ते तुम्हाला ते तुमच्या बरोबर बसताना ते बाकीचे लोक मी त्यांना चांगलं ओळखतो तेच सांगता ते ना ते लोकांना अक्कल नाही ते त्यांना देश बरबाद करायला पाहिजे ते लोक आहे ना धरदा मत ऐकू नका ते देशाचं काम करा सुद्धा वाट लावायला पाहिजे बरोबर आहे ना चला चला तुम्ही मास्तरला सांगितलं मग मी भेटून घेऊ तुमचे यायला काय रस्त्यातच चला बसा बसा असं अचानक कस काय लग्न मोडायचा निर्णय घेतला तुम्ही फौजीला देव आणि इच्छा नाही म्हणे आते नाही काय युद्धाला घाबरून गेले नाही फौजीला देणारच नाही अरे नाही हो चुकीचं काम हो मोडीच टाका नाही फौजी पोर नाही देशात एक नंबर तर कोण आहे माहिती का फौजी ज्यांना देशाबद्दल नॉलेज आहे जे शिकलेले ज्यांना अभ्यास आहे ते लोकांचं त्यांना समजतं काय चालेल तुमचं यायचं करतं ओळख खूप येत नाही हो मास्तर जिबू जिबू ओ जिबू अहो आपले नवे वे बुवारे आहेत आता अचानक कस काय यायला केलं अचानक कस काय येऊन गेले काय माहिती ते बरं झाले ते येऊन गेले आपल्याला तारीख पुढे टाकायची नाही आपल्या पत्रिका छापल्या गेल्या आहेत हा मी काय म्हणतो बरं झालं वाटल्या गेल्या नाही हो आता ते पुढचं आपण पाहू काय आहे तेव्हापर्यंत तुम्ही त्यांचं स्वागत करा आणि त्यांना आतमध्ये बोलवा बरं हा राम 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 क्या आता आले का या अर्जंट काढला या काय आपण बोला आम्ही समजतो या चांगलं म्हणलं तुम्ही साखर पुढेच्या टायमाला कलर मारेल नव्हता तुम्ही आहे ना या बसा बसा राम 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 नमस्कार बसा फारच शांती लागला आता सगळं छान आहे घराचं एक वर्ष झालं वाटतं मग तुम्हाला रिटायर होऊन आहे ना हो एक वर्ष जळगाव जिल्ह्यातच होते तुम्ही आहे ना जळगाव जिल्ह्यात होतो आणि दादा पण फौजी मधून रिटायर झाले मग हा फौजी म्हणजे तुमच्या घराण्याला फौजीचं वरदान आहे हो हो देश सेवा करावा देश सेवा करायची आहे की नाही दोघांची पेन्शन चालू असेल आता
तुमचे शिक्षक हे फौजी माझे पण राहिले आता 1.5 वर्ष अजून रिटायरमेंटचं. रिटायरमेंट असं आहे. मास्तरकीचं फार टेन्शन राहतं हो. यांच्याच गावावर आहे ना मी मास्तर. असं आहे ते. यांच्याचकडे आहे ना मी. हा. साखरपुड्याला आलो तुम्ही पण एवढं काही आपली मुलाखत जास्त झाली नाही. आता त्यावेळेस कसं कसं गर्दीच खूप होती त्यामुळे जास्त हे झालीच नाही आपली मला. ते तुमची ते सर्व चर्चा चालू होती. बरोबर. आपण काय बोलणार. महत्वाचा विषय असा होता मी येत होतो शाळेकडून. हो हे मला भेटले रस्त्यामध्ये. बरोबर. मास्तर म्हणे आमची चर्चा तिकडे झाली ती. चला म्हणे तुम्ही माझ्या बरोबर या म्हणे. हो त्याच्यासाठी आलो. खरा मधू महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही सांगता. हा मग सांगून द्या. दीपक पाटील आहेत सांगून द्या तुम्ही. हे असं होतं की हा. यांचं म्हणणं असं आहे हा. की बुवा आता मी माझी मुलगीचा साखरपुडा होऊन झाले. कोण झाले? होय ना. यांना इकडे मोकळं बसा ना. नार्या अरे पाणी दिलं नाही का तू अजून? हो मला आण ना मग. हा वेळ आहे का? केव्हा झाले पाहुणे? फार गर्दी होती पण साखरपुड्याला. हो ते कसं आहे आपलं पेरलेलं चांगलं आहे. नाही हो तुमचे संबंध आम्हाला वाटले ना गर्दी बघून. असं आहे का? आणि आम्ही सर्व कार्यक्रम एकही टाळत नाही त्यामुळे आपल्याकडे कोणी टाळलं नाही. बरोबर आहे. आता एक भाऊ फौजी एक भाऊ मास्तर तुमचे संबंध म्हणजे गावातले एकदम व्यवस्थित शिरच आहे ना. हो हो आणि गावाशी संबंध चांगले आहेत. सहकार्य गावाने खूप चांगलं केलं पण. आमदार सुद्धा येत होते तुमच्या हो हो साखरपुड्याला. बरोबर. सामाजिक दृष्टिकोन चांगला आहे ना. कसं एक देश सेवा करतो एक मुलांना घडवतो फरक पडतो ना. फरक काय मधू घ्यायचं का विषय मग घ्यायचा ना. घ्यायचा. हा कोणता विषय आहे तुमचा? हो विषय असा होता आता ही आई शिकेली हा यानकडे बरोबर. यांच्या घरामध्ये हा भाऊ बी आहे हा बी काही शिकेल नाही. त्यांचा लहान भाऊ आहे तर त्यांचं मला घेऊन आले ते मध्यस्थी म्हणे आता युद्ध चालू आहे म्हणे हो भारत पाकिस्तानचं. हो हो हो. तर मग आता तर आपल्या मुलीची तारीख धरली आहे म्हणे 10-15 दिवसावर. हा 15 दिवसामध्ये पत्रिका छापून ठेवली आम्ही. तर मग ते आता त्यांचं असं म्हणणं आहे की लग्न तर होणार नाही बुवा आता तो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जसं ते पाकिस्तानचे ते सैनिक पळून जात आहे बुवा हा. तर मग तसं आपल्या तुमच्या मुलाला बी बोलून घ्या सुट्टीवर आणि लग्न लावून घेऊ आपण असं म्हणणं आहे त्यांचं आलं. असं म्हणणे. तर मी त्यांना समजून सांगितलं की तसं काही शक्य नाही बुवा ते आहे की नाही. पण मी असं म्हणतो हम्म, आता बरं झालं तुम्ही येऊन गेले. हम्म, पत्रिका छापल्या गेल्या पण ते वाटल्या नाही आम्ही. हा. मुलगा मला सांगतोय लग्नाची तारीख पुढे सरकून देऊ आपण. असं आहे का. हो आता मुलगा फोनवर काय म्हणतो काय नाही त्याचे. नाही पण ते त्यांचं आहे ना असं माग पुढे चालू आहे. माग पुढे की बुवा मला लग्न म्हणजे करायचं माग पुढे चालू आहे त्यांचं मत असं. हा त्यांचं दाखल दुकडशी होतंय साखरपुडा कारण की ते युद्धावरती आता तुम्हाला माहिती युद्धाचं काय काय डेंजर काम राहतं असं थोडी आहे. आपल्या देशाचा स्वाभिमान आहे तो. नाही मागे पुढे होईलच ते पण ते कसं आपल्या हातामध्ये नाही ना त्यांना सुट्टी मिळलं. आणि त्या भाऊला सुट्टी भेटू शकत नाही. आणि आता तुम्ही त्याला पळून यायला आपण काही पाकिस्तान राहते नाही. नाही. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. तर त्याला तिथं लग्न तर आता ते एक तर युद्ध पूर्ण झाल्यावरच होईल. हो 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 पण यांचं असं त्यांचं मन मागं पुढे चालू आहे मग काय करता बुवा? नाही, नाही, काय मत आहे तुमचं मत झाले. आता त्यांचं असं म्हणणं आहे मी एवढा 2-3 लाख रुपये खर्च करता गेले म्हणे मला वायदा असं म्हणताय ते बरोबर आहे ना. खर्च कटाय केले बा आपण तर वाया जायला नको. ते असं म्हणत होते माझा खर्च मी वापस घेऊन घेतो आपण साखरपुडा तोडून टाकू. अरे अरे तसं करू नका तुम्ही. माझी गोष्ट ऐका. हा विषय काढूच नका. या गोष्टी काय मोड घडच्या नसतात. कारण कसं आहे 2 दिवस लेट होईल पण आज बघा आपलं सैनिक जर मागे पळून आला तर आपल्या जीवाचा सर्व भारताचा विनाश होईल. आणि आपण एवढी माघार घ्यायची पळून यायचं नका असा निर्णय घेऊ नका. लग्न 4-6 महिने महिना 2 महिना लेट होऊ ते शकते. म्हणत होते मला ते पाकिस्तानचे बिगर अर्ज द्यायचे पळून जात आहे म्हणजे रजेवर जात आहे म्हणे. नाही ते घाबरतात आपल्याला एक लक्षात घ्या. त्यांच्या पोलीस असते हा, पोहोचले का बुवा असं? पोहोचले बाबा. बोलून घ्या हॅलो पोहोचले मग सांगून हा सांग. पोहोचले म्हणून सांगून हा द्या. पोहोचलो. हा हा, पोहोचले. तर मी त्यांना सांगवलं हा बरं मी असं म्हणतो इथलं खाल्लं लेवल काय विचार करताय तुम्ही? हो ना हा
अहो देशसाठी आपले जे मुलं आहे देशसाठी लढत आहे म्हणून आपण सुरळीत केली म्हणजे आपल्याला दिवस चांगले आहेत आज फौजी त्यांच्यामुळे आपण इथं आनंदाने जेवण खाऊन करतो हे सर्व आजादी आपल्याला बंद करून द्या ते टेन्शन मध्ये येऊन जाईल त्यांची घरचे बंद करून द्या स्विच ऑफ करून द्या आपण निर्णय घेतोय ना त्यांना नंतर सांगते त्यांना टेन्शन मध्ये घरचे काय झालं म्हणजे काय त्यांच्या घरात शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे त्यांना नॉलेज नाही सर मी एक सांगतो ज्या टायमाला संबंध झाला त्या टायमाला समोर लोक बोलत होते तुम्ही बरोबरीचा सोयऱ्या पाहायला पाहिजे होता आता ते जर असे करताय योग्य आहे का शिकलेली आहे ना म्हणून पण साखर पुढे झाल्यावर असे विचार योग्य नाही ना बरं मुलगाला फोन लावून पाहतो मी बोला तुम्ही काय म्हणतो काय नाही मुलाचा सल्ला घ्या मुलाचा भेटायला शेल्टर करून घ्या लावतो असं फार तर निर्णय घेऊ पण मोडून टाकून हे करू या भाषेला तुमच्या मुलगाला फोन लावा ना. हॅलो लावलेला आहे हॅलो हॅलो हा जिबू बोला. हा ते मुलगीवाले आले आपल्याकडे तू ते लग्नाची तारीख धरली ना मी थोडा काही मदत बोला पटकन तर ते म्हणत होते की बुवा मुलगाला बोलून घ्या आता लग्नाची आम्हाला कसं आहे ते युद्ध चालू आहे बुवा त्याच्यामुळे जल्दी लग्न करून त्यांना घरीच ठेवावं लागेल तर चालेल आम्हाला. हो जिबू तुम्ही चांगले शिक्षक आहेत हो. आता आपले APJ अब्दुल कलाम साहेब झाले मोदी साहेब झाले योगी साहेब झाले यांनी देशासाठी लग्न केलं नाही आणि नाही मला नाही मी नाही करणार आधी देश सेवा मग लग्न माझं आलं नाही मला नाही येणार सुट्टी नाही भेटणार सुट्टी नाही काढता येणार मला वाटलंच तुम्ही लग्न लेट करा तुम्ही मला सुट्टी भेटणार नाही लागलेच कॅन्सर झाले चालेल मला लग्न जर कॅन्सल झालं चालेल. जे आमचे सैनिक जे घरी गेलेले आहेत ना त्यांना बी ड्युटीवर बोलून घेतलेलं आहे डायरेक्ट ऑन ड्युटी बोलवलं आहे त्यांना नाही मला लग्नाला सुट्टी नाही भेटणार आता लग्न वाटलेस तुम्ही ना 2-1 महिने लेट करून घ्या 2-4 महिने वाटलेस लेट करा तेच सांगतोय मी तारीख लुटून घेऊ इलाज नाही ना पत्रिका छापल्या गेल्या पण वाटलं नाही आपण पत्रिकाचा खर्च येईल झाला आता आपल्याला काही नाही तसं हा तो खर्चाचा विषय काही नाही पण मग मला आता सुट्टी भेटणार नाही ना मग बरोबर आहे देश सेवा करायची कसं आहे जरुरी आहे ना ते बरोबर हा पण आता सुट्टी शक्यच नाही डायरेक्ट नाही आला ना तरी चालेल मागे हटायचं नाही कॅन्सल बी झालं चालेल काही आपल्याला एवढे नाहीये पण सुट्टी भेटली तरी मी काढणार नाही सुट्टी. अरे दादू मला तर एवढं रक्त तपतंय माझे बघून की असं वाटतंय मी आता रिटायर जरी झालोय तर असं वाटतं की आता तिथे येऊन जावा आणि मी साहेबांजवळ तुमच्याजवळ हत्यार घ्यावा बंदुका घ्यावा आणि त्यांना उडवल्याशिवाय राहणार नाही मी असं माझं एकदम ध्येय पक्क. हो मग आता तुम्ही रिटायर झालेला तुमचं एवढं रक्त तपतंय आता आम्ही तो ऑन ड्युटी आहेत आमचं किती रक्त तपत असेल आज खंबीरपणे एकदम खंबीरपणे लढा द्यायचा आहे ते म्हणणे का जान गेली तरी चालेल पण आता मुळा असतो मुळाची मान तुटून जाते पण सोडत नाही असं वागायचं नाही बरोबर आहे ना. बोलून घ्या हो काम सोडलं तुम्हाला हे बघा गुरुजी पाहिली यांच्या अडाणी विचार मोडून टाकण्यापर्यंत आमची मुलगी सुशिक्षित आहे असं म्हणता येते मग आमचा मुलगा अडाणी होता का अंगोठा टेकणारा फौजीदार झालाय तो पण शिकलेला आहे ना आम्ही गर्व आहे का आमच्या यांनी किती गर्वाची भाषा बोलतात आमची मुलगी शिकलेली योग्य आहे काही बोलणं तुमच्या घराण्यामध्ये देश सेवा कुठून भरली हो मग बरं झालं तुम्ही येऊन गेले आम्ही तुम्हाला फोन लावून कळवणारच होतो की लग्न लांबून टाकू आपण असं बरोबर 4-1 महिने लांबून टाकू असं बरोबर आणि असं तुम्हाला मंजूर असेल तर ठीक नाहीतर आधी लग्न काश्मीरचं मग आमच्या फौजी मुलाचं बस बरोबर हेच आहे माझा तोच वादा होता पहिल्यापासून याच्यावर असेल तुमचा काही विचार तर जोडा आमच्या सोबत संबंध नाहीतर काळी मोडी आजच मोकळं करा तुमचा जो खर्च असेल तो आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे खर्च सुद्धा तुमचा आम्ही देऊन टाकायला तयार आहे काही आम्हाला करा याच्यावर विचार करा. हॅलो त्यांना काही समजत नाही तो आता ते काय बातम्यावरती चालणारच आहे ना जे व्हायचं ती होईल आणि आपला देश याचं पूर्ण जगामध्ये नाव पावर वाढते मग आहे की नाही माझी पण इच्छा होती की माझा मुलगा फौजी व्हावा बरोबर पण त्याच्यामध्ये आहे ना थोडस इच्छा नाही. हॅलो
नाही माझी इच्छा होती. तर जमीन जुमीनचे वा समजा चांगलं आहे, घरदार बांधलेले वा, आणि पोरगा मिलिटरी आहे, जाऊ दे झालं म्हणतं मास्तरनी सांगा आपले दी टाकू बापूवर. ती टाकत तर तुमचं साखरपुडा झालाय, मग ते म्हणताय ना पुढे तारीख वाढवून घ्या बुवा असं. नाही हो, मग एक तर मग मोडेल परवडस. योग्य आहे काही बोलणं. मोडेल परवडत असं थोडी मधुभाऊ की त्यांच्या मुलाला मी कसं ते का समजा मजा नाही बुवा, जमीनचे समजा शे घरदार बांधलेले, पोरगा नोकरीले, मग नोकरी नोकरीवर लवकर येणार नाही ना सुट्टीवर, मग ते सुट्टीवर येणार नाही तर मग आता देश. आता इथली धन संपत्ती शेती असणार बा, मग तेच त्या पोरगाला बरं वाईट जाईल मग पोरगा. हा अहो आपल्याला बी गरीबी तर मरणच आहे ना. आपले बुजुर्ग पलंगावर मरेले का नाही? हा, मग आपण पलंगावर झोपतो का नको? झोपतो ना. आता लोक खाटीवर मरेले आपल्यावाले, मग त्यांनी खाटीवर झोपणं सोडलं का? मग देशावर मेलं काय आणि गरीब मेलं काय? अहो मला काय म्हणायचंय, ते देश सेवा करताय, हो त्यांच्यामुळे आपण इकडे एकदम सुरक्षित आहेत. मग खरं गुरुजी, अशी जरी प्रत्येकाची सोच राहिली तर देशचं काय बोलतोय वाटोळं होईल. आणि गुरुजी हे बघा, आता आम्ही आमच्या मुलाचं सोचतोय आणि हे यांच्या मुलीचं सोचतोय. इथं लग्न बी झालं नाही, बोलून घ्या घरी. योग्य आहे का? बंगला पाहून दिला, शेती पाहून दिलं, का यांना माहित नव्हतं का नोकरी? मग त्याच टायमाला शेतीवाल्याला द्या ना, शेतीवाल्यांना मुली भेटत नाहीये. हो, त्यांच्या घरी द्या. कशाला नोकरी पाहिली यांनी? मोडायच्या तयारीत जर आले. आणि आमच्या घरामध्ये माझा लहान भाऊ सुद्धा मिलिटरीत होता. बरोबर ना, ठीक आहे. तुमची बॉडी चांगली आहे ना. बॉडी माझ्या अंगावरच मला जर गोळ्या लागल्या रक्तात आहे ना, मिलिटरी आहे आणि देश सेवा आहे. असं जर ते खालचे लेवलचे असतील तुमचे विचार तर मग आम्हाला पसंत नाही ते. काय होतंय, हे जे सांगताय ना ते पण बरोबर आहे. आता पोरगी तुमची आहे, काय तुमचा विचार असेल तर सांगा. जाऊ द्या. मग आता ते जे सांगताय ते मला पटतंय. देश सेवा पहिले. काय बापू काय करत? काय म्हणता मधू, बाहेर काबर बोल मोडी टाकू म्हणत. मोडू नका हो. तुम्हाला समजतं का? अरे तू फौजी म्हणजे आज देशाचा माणूस आहे, देश सेवा करणारा, देशाचा रक्षक आहे तो. आज लोक देश सेवा करण्यासाठी झटतात पण त्यांना चान्स भेटत नाही. आज तुमचा भाऊ जर शिकला असता, 10वी पास झाला असता तर आज सुद्धा मिलिटरीत गेला असता. अरे भाऊ बरोबर आहे की नाही? तू जरा सांगतोय बोला काय तू एवढं काय अनपड राहून गेला. कसं आपल्या दीदीनं मी चांगला आहे स्थळ, काही टेन्शन घेऊ नका. आणि देश सेवासाठी जीवन देशासाठीच आहे. आणि इच्छा तर मोडायचीच होती. नाही तसं करू नका तुम्ही. अहो आपण जिंकलो, देश जिंकणारच. आणि आपलं नाव, अहो जर तुमचं जवळ आज देशाच्या वरती तर तुमची सुद्धा मान अशी ताट राहील ना. ते तर आहे खरं. गावठी काढून टाका ना. तुम्ही त्यांना सांगा, दादा म्हणा जाऊ द्या, माझी चूक झाली म्हणा, मला माफ करून टाका म्हणा. तुम्ही तारीख पुढची घ्या म्हणा, वाटल्यास तुम्ही जेव्हा ठेवाल तेव्हा करू म्हणा. असं सांगा. चला चला चला. आता काही विचार करू नका जास्त. कसं पाटील, आपला आवाज पुढे जायला पाहिजे. अशी मोठी दाशी काय झालं विषय? काय समजवलं मी त्यांना. तर तेच सांगताय तुम्हाला. माझी चुकी होऊन गेली बा, माफी करून घ्या. अहो काय देखा तात्या, मी सांगू ना, तेच ना बरोबर मास्तर माणूस तेवढं हुशार नाही बा मी. हो, मास्तरले आणलं होतं मी. मास्तरले तेव्हासाठी आणलं होतं. तुम्हीच दोन कोणी काही सांगे, दोन कोणी काही सांगे, तेवढा मग ते डोकाम बरं आहे का इथं. वेळ भाऊ खरं सांगू का, आता मी तुमची इज्जत घेत नाहीये, पण जे कमी शिकलेले आहेत ना त्यांना अनुभव कमी असतो. तरी सुद्धा आम्ही असं मन केला की नको जाऊ द्या, एक असं याला त्याला संमत केला. तुम्ही मोडायच्या गोष्टी करताय, योग्य आहे का? आणि भाजीपाला आहे का? आणि कसं आहे, त्यांच्या सोबत मध्ये सुशिक्षित माणूस होते, त्यांना तो अभ्यास शिकवला. आणि ते ती जागेवरती जर का अनाडी माणूस राहिला असता, हा संबंध तुटला असता. बघा आता शेवटी सांगत कोणचं फरक पडतो. त्यांचे बट सर्व अनपड लोकांचे अनाडी विचार असतात. देशची सेवा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यांच्या लक्षात आलं नाही.
पण मला तुम्ही जे एक वाक्य बोलले ना हा आधी लगीन काश्मीरचं आणि नंतर आपल्या आमच्या फौजीचं. मला हे माझ्या अंगाला काठी येऊन गेली तुम्ही बोललेलं. यांची जर पोरगी न दिली नसती ना तुम्ही माझी पोरगी तुमच्या मुलाला दिली असती ते केलं असतं तुम्ही आता केलं असतं. पण मला एक कोणाचं घेर पाठवावं राहिले तो खाली उतरायचा नाही. चला मग आता निघतो आम्ही. हो हो तेच सांगितलं मुलगी का घेऊन जा ना म्हणतो मुलगा संगे. आता 4 महिने निघतो का? बापरे आता बघा ते कशी किंमत बांधली गेली आता असं जर अगोदर बोलले असेल कशाला मला खराब होती? चंदनाचे पाहत आपण काय बरं का हो? 4 महिने पुढं लग्न सरकून घेऊ आता. चालेल चालेल चालेल. मग आता तुमच्यामुळे यांचे विचार बदलले ना नक्की. आणि ते एक म्हण आहे तुकाराम महाराजांनी तुका म्हणे गुण आहे चंदनाच्या अंगी अशी गोष्ट झाली. अशी गोष्ट झाली. तसं काय नाही आता कसं आहे, मी त्यांना सांगतो आणि पाकिस्तानला धडा आपल्याला शिकवायला लागेल ना. पोलिस नाही आपल्याला सुद्धा कॅम्प घ्यावा लागेल. रक्ताचा गोळा आहे तो. त्यांचा रक्ताचा गोळा आहे त्यांचा जीव मास्तरने तेच समजावलं मला. चला मग येतो मग मी पण हो, या. काय त्यांनी रस्त्यातून मला गाडी थांबवली थांबा म्हणे चला म्हणे हो. पण म्हटलं मी पण एक असा विचार केला की यांना इथं समजवणार इथं समजू बुवा चांगलं आपण नाही, बरं झालं तुम्ही गेले. काही समजून ते आम्ही सुद्धा येणारच होतो तिथे पण तुम्ही येऊन गेले ते चांगलं झालं. चला माफ करा असं आहे. या या. हे आदर्श शिक्षक होते तुमच्या शिक्षक झालं. चला येतो काही नाराज होऊ नका. नाही नाही